नमस्कार। पंचममण्डलं तृतीयः पाठः। रामस्य कुशलवयोः च पितापुत्र संगमः। या पाठामध्ये श्रीराम आणि त्याचे दोन मुलगे कुश आणि लव यांची भेट कशी झाली याचं वर्णन आपण पाहत आहोत। दिंगनाग या कवीने कुंदमाला नावाचे नाटक लिहिले आहे। यामध्ये रामायणाच्या उत्तरकांडावर आधारित कथा त्याने घेतली आहे, परंतु आपल्या प्रतिभेने त्याने त्यामध्ये काही बदल केले आहेत, काही अधिक चांगले भावनात्मक असे प्रसंग त्यामध्ये घातले आहेत आणि म्हणून कुंदमाला हे नाटक अतिशय प्रसिद्ध आहे। कुंदमाला असे हे नाटकाचे नाव ठेवण्याचे कारण सीतेने कुंदाच्या फुलांची केलेली माळ किंवा हार हा एका विशिष्ट पद्धतीचा आहे आणि सीतेने केलेला हा हार रामाला सापडतो आणि त्यामुळे रामाला सीता अस्तित्वात आहे याबद्दल खात्री पटते, म्हणून कुंदमाला हे या नाटकाचे नाव आहे। आपल्याला ठाऊक आहे रामायणाच्या उत्तरकांडामध्ये रामाने सीतेचा परित्याग केला आहे। या कुंदमाला नाटकाची सुरुवात याच प्रसंगापासून होते। जनापवादामुळे राम सीतेचा त्याग करणार आहे आणि त्यासाठी त्याने लक्ष्मणाला आज्ञा केली आहे की सीतेला अरण्यात नेऊन सोड। त्याप्रमाणे लक्ष्मण रथातून सीतेला भागीरथी नदीच्या तीरावर घेऊन येतो आणि तिथे तिला सोडतो आणि रामाची आज्ञा तिला सांगतो। वस्तुतः सीता ही गर्भवती असून तिचे प्रसूतीचे दिवस जवळ आले आहेत। आपले डोहाळे म्हणून तिने रामाला तपोवनात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती। त्या इच्छेचा मान राखून रामाने आपल्याला तपोवन दर्शनासाठी पाठवले आहे असा तिचा समज झाला होता, परंतु प्रत्यक्षात जेव्हा लक्ष्मणाने रामाची ही आज्ञा तिला सांगितली तेव्हा तिला मोठा धक्का बसला। भागीरथी नदीच्या तीरावरील त्या अरण्यामध्ये लक्ष्मणाने तिला आणून सोडलं आहे। संध्याकाळची वेळ होत आलेली आहे। त्या निर्जन अरण्य प्रदेशात ती एकटीच आहे आणि आपल्या पतीने आपला त्याग केल्याचं परम दुःख तिला आहे। अशा परिस्थितीत ती विलाप करते आहे, रडते आहे आणि त्यामुळे हा आवाज तेथील आदिवासी ऐकतात आणि ही बातमी जवळपास असलेल्या वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात जाऊन वाल्मिकी ऋषींना सांगतात। हे गुरुकुल आहे वाल्मिकी ऋषींचं, तिथे अनेक गुरु आपल्या शिष्यांना शिकवतात, अनेक तापसी लोक, अनेक ऋषी मुनी तेथे राहतात। वाल्मिकी ऋषी हे तेथले कुलगुरू आहेत आणि मग तेथे वाल्मिकी ऋषी मोठ्या आदराने तिला घेऊन येतात। लक्ष्मण सीतेला सोडून अयोध्येत परत गेलेला आहे। त्यानंतरच्या काळात सीतेची कोणतीही बातमी यांना समजलेली नाही। त्यामुळे पुढे काय झालं, सीतेचा त्याग केल्यानंतर पुढे सीतेचं काय झालं याची कोणतीही बातमी यांना नाही। वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये सीतेला 2 जुळे पुत्र प्राप्त झाले। वाल्मिकी ऋषींनी गुरु या नात्याने त्यांच्यावर सर्व संस्कार केले। कुश आणि लव अशी त्यांची नावं ठेवली, त्यांच्यावर उपनयन इत्यादी संस्कार केले, त्यांना शिक्षण दिले। ही दोन्ही मुलं अतिशय बुद्धिमान आहेत, अतिशय पराक्रमी आहेत। वेदविद्या, युद्धकला, राजनीती इत्यादी सर्व शास्त्रे त्यांनी अतिशय कमी वेळातच शिकून घेतलेली आहेत। त्या आश्रमामध्ये सीता जेव्हा आली आहे तेव्हा तिला सगळेच देवी या शब्दाने संबोधतात। ती महाराणी आहे, तिला नावाने कोणी हाक मारत नाही, तिला देवी म्हणतात आणि
वाल्मिकी महर्षी तिला वधू म्हणजे सूनबाई या शब्दाने हाक मारतात. ही दोन मुलं लहानाची मोठी झाली आहेत. ती त्यांच्याबरोबर त्यांची आई आहे, परंतु त्यांनी लहानपणापासून वडिलांना कधी पाहिलेलं नाही. किंबहुना त्या आश्रमामध्ये त्यांच्या वडिलांच्या नावाचा उच्चार सुद्धा कोणी करत नाही. रामाने सीतेच्या बाबतीत जे अयोग्य वर्तन केलं त्याचा निषेध असेल किंवा ते वर्तन आवडलं नाही यासाठी असेल, परंतु या मुलांना त्यांचे बाबा कोण हे कोणीच सांगितलं नाहीये. कोणीही त्यांच्या वडिलांच्या नावाचा उच्चार सुद्धा करत नाही. आणि त्यामुळे लहानपणापासून पितृप्रेम किंवा आपले बाबा कोण हे त्यांना ठाऊक नाहीये. ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वाल्मिकी महर्षींनी रामायणाची रचना केली. हे श्रीरामाचं चरित्र श्रीरामाला ऐकवावं या हेतूने हे रामायण काव्य त्यांनी लव आणि कुश यांना शिकविले आणि ते म्हणून दाखवण्यासाठी पठन करण्यासाठी श्रीरामाच्या दरबारात अयोध्येला त्यांना पाठवले. कण्व ऋषींबरोबर हे दोघे 10-12 वर्षाचे असे कोवळ्या वयाचे युवक हे अयोध्येला रामाच्या दरबारात आलेले आहेत. आपल्याला दिलेला उतारा येथून सुरू होतो. यामध्ये विदूषक म्हणजे राजाचा मित्र हा राजाला येऊन सांगतो की आपली कला दाखवण्यासाठी तपोवनातून 2 तापसकुमार आलेले आहेत. भगवान वाल्मिकी ऋषींनी त्यांना पाठवलेले आहेत. त्यांचे हे शिष्य आहेत आणि ते वीणा आणि गायन या कलांमध्ये अतिशय पटाईत आहेत. आणि जेव्हा विदूषक रामाला असं सांगतो की तुम्ही आणि लक्ष्मण जेव्हा लहान होतात तेव्हा जसे दिसत होतात तसे हे दोघे दिसतात, तेव्हा रामाचं कुतूहल वाढतं आणि त्यांना घेऊन या असे तो आपल्या मित्राला विदूषकाला सांगतो. त्यानुसार विदूषक या दोघांना घेऊन येतो. त्यानंतर राम त्यांची चौकशी करतो आणि त्या चौकशीतून रामाच्या असं लक्षात येतं की हे दोघे जण सुद्धा आपल्याच वंशातील सूर्यवंशातील आहेत, क्षत्रिय वर्णाचे आहेत, दोघे जुळे भाऊ आहेत आणि वाल्मिकी ऋषी हे त्यांचे गुरु आहेत. त्यांनीच उपनयन इत्यादी संस्कार त्यांच्यावर केले आहेत. शिवाय या दोघांना त्यांच्या वडिलांचे नाव ठाऊक नाही. जेव्हा विदूषक त्या दोघांना त्यांच्या आईचे नाव विचारतो तेव्हा सुद्धा ती मुलं असं उत्तर देतात की आमच्या आईला सर्वजण आश्रमामध्ये देवी असे म्हणतात. आणि वाल्मिकी महर्षी सुनबाई वधू अशी हाक मारतात आणि आमच्या वडिलांचे नाव आश्रमात कोणीही घेत नाही. शिवाय आई जेव्हा चिडते तेव्हा आम्ही मस्ती करतो, दांडगाई करतो, आई चिडते त्यावेळी निर्दयाच्या मुलांनो अशी आम्हाला हाक मारते. त्यामुळे आमच्या वडिलांचे नाव निर्दय असे असणार. हा सगळा वृत्तांत श्रीराम जेव्हा ऐकत असतो तेव्हा त्याच्या मनात येत असतं की आपल्या आयुष्यात जे घडलेलं आहेत घटना त्याच्याशी सुसंगत अशा घटना या दोघांच्या आयुष्यात घडलेल्या दिसत आहेत. आणि म्हणून राम आपल्या मित्राला विदूषकाला जनांतिकम म्हणजे फक्त आपल्या मित्राला ऐकू जाईल अशा पद्धतीने बोलतो. जनांतिकम ही सूचना आहे नाटककारांनी दिलेली की हा संवाद जो आहे तो अशा पद्धतीने हावभाव करून म्हणायचा आहे की ज्यामुळे तो फक्त त्या एकाच व्यक्तीला ऐकू जाईल. रंगमंचावरील इतरांनी असा अभिनय करायचा आहे की त्यांना हा संवाद ऐकू येत नाहीये. हा संवाद अर्थातच प्रेक्षकांना ऐकू जाणार आहे, त्याशिवाय रामाच्या मनात काय आहे हे कसं कळणार. आणि त्यामुळे हा जनांतिक म्हणजे केवळ विदूषकाला ऐकू जाईल असा संवाद आहे. राम म्हणतो कुमारयोहो अनयोहो अस्माकं च सर्व संवादी कुटुंब वृत्तांतः.
या दोघी मुलांनी त्यांच्या कुटुंबाचे जे वर्णन केलंय, त्यांच्या आश्रमातील जीवनाचं जे वर्णन केलं आहे, ते सर्व वर्णन आणि आमच्या कुटुंबातील ज्या घटना घडलेल्या आहेत, जो वृत्तांत घडलेला आहे, त्या सर्व घटना हे सर्व सुसंवादी, सुसंगत, एकमेकांशी जुळणारे असे मला वाटत आहे, असे राम म्हणतो. त्यावर विदूषक विचारतो, कथमिव, कसं बरं तू असा विचार करतोयस, असं तुला का वाटलं? त्यावर राम उत्तर देतो, रामः पश्य एतौ अपि क्षत्रियो सूर्यान्वयो. हे दोघे सुद्धा तपोवनातून आलेले तापस कुमार आहेत, परंतु त्यांचा वंश सूर्यवंश आहेत, ते दोघे क्षत्रिय आहेत. शिवाय ते दोघे वयाने समान आहेत, जुळे आहेत आणि सीतेचा त्याग केल्यानंतर जितकी वर्ष झालेली आहेत, साधारण त्याच वयाचे हे दोघे जण आहेत. इतकेच नव्हे तर त्यांचं रूप सुद्धा, त्यांचं रूप लहानपणी जसे राम आणि लक्ष्मण दिसत असत, तसेच हे दोघे सुद्धा दिसत आहेत. शिवाय पितरीच अनयोः दारुणत्व सूचनः निरनुक्रोश शब्दः. यांच्या वडिलांबद्दल, पितरी या दोघांच्या वडिलांबद्दल, अनयोः पितरी दारुणत्व सूचनो, ते कठोर आहेत. दारुण म्हणजे कठोर आहेत, त्यांचा स्वभाव कठोर आहे हे दाखवणारा निरनुक्रोश, निर्दय असा शब्द त्यांच्या आईने त्यांच्या वडिलांसाठी वापरलेला दिसतो आहे. आता ज्या अर्थी हा शब्द वापरला, त्या अर्थी विदूषकाला सुद्धा असं वाटतं की त्यांची आई त्यांच्या वडिलांकडून एकतर अपमानित झाली असेल किंवा निर्वासित झाली असेल, म्हणजे घराबाहेर काढलं असेल, किंवा त्यांची आई त्यांच्या वडिलांच्या बाबतीत, त्यांच्या वडिलांच्या पुढे तिचं काही चालत नाही, तिचं काही ऐकत नाही, असं काहीतरी आहे, म्हणून त्या मुलांची आई त्या मुलांच्या वडिलांना निर्दय म्हणते आहे. आणि म्हणून हा प्रसंग सुद्धा रामाला असं वाटतं की आपल्याला उद्देशून योग्य ठरतो, कारण आपण आपल्या पत्नीच्या बाबतीत असं निर्दयपणे वागलेलो आहोत आणि त्यामुळे बिचारी सीता आपल्याच मुलांना रागवताना आपल्याला निर्दय म्हणत असेल. आणि म्हणून रामाला यामध्ये, या तापसकुमारांच्या जीवनामध्ये आणि आपल्या कुटुंबाच्या वृत्तांतामध्ये साम्य वाटतं. शिवाय मातुश्च माहात्म्य विभावना देवी शब्द, शिवाय त्यांची आई ही कोणती तरी श्रेष्ठ महिला आहे. महात्म्य, तिचा मोठेपणा, तिचं श्रेष्ठत्व दाखवून देणारा, विभावना म्हणजे व्यक्त करणारा, दाखवून देणारा देवी हा शब्द, कारण ती महाराणी आहे आणि म्हणून देवी हा शब्द तिला उद्देशून वापरला जात आहे. देवी या शब्दाचा देवी हा अर्थ होतोच, शिवाय महाराणी हा सुद्धा अर्थ होतो. आणि त्यामुळे या सर्व गोष्टींवरून असं वाटत आहे की या दोन तापसकुमारांचं जीवन वृत्तांत आणि आमच्या कुटुंबातील घडलेल्या घटना हे सर्व सुसंगत आहे, एकमेकांशी जुळणारं आहे. आणि म्हणून रामाला असे वाटू लागते की हे दोन तापसकुमार म्हणजे सीतेचे पुत्र असणार. आणि ही आपली कल्पना तो विदूषकाजवळ फक्त बोलून दाखवतो, इतरांजवळ बोलत नाही. आणि इथे ततः प्रविशती तापसः कण्वः, ते जे कण्व ऋषी आहेत, जे घेऊन आले त्या दोघांना, ते प्रवेश करतात आणि ते त्या मुलांना अशी सूचना करतात की महर्षी वाल्मिकींनी तुम्हाला जे काम सांगितलं आहे, रामायणाचं पठन करून दाखवायचं, ते तुम्ही करा आणि योग्य वेळी आपले इतर माध्यम दिन, पूजा इत्यादी सर्व पूर्ण करा. आणि त्यामुळे इथे 5वा अंक संपतो आणि मग 6वा अंक सुरू होतो. त्यावेळी
वाल्मिकी ऋषींनी रचलेली पुराण पुरुषाची कथा म्हणजेच रामायण हे दोन तापस कुमार म्हणजेच कुश आणि लव रामाला ऐकवू लागतात. हा जो प्रसंग आहे त्यावेळी रामायण ऐकण्यासाठी रामाच्या कुटुंबातील सर्वजण तिथे उपस्थित झालेले आहेत. तेव्हा ती दोन मुलं कल्पना करतात की ह्या तिन्ही माता असतील रामाच्या, आणि राम आणि लक्ष्मणाजवळ ते चौकशी करतात की रामायणाचा जो नायक आहे तेच हे श्रीराम आहेत का, आणि तुम्ही लक्ष्मण आहात का, अशा पद्धतीने ते विचारून घेतात. आणि त्यांना हेही लक्षात येतं की रामाचे इतर 3 भाऊ आहेत, त्यांच्या पत्नी इथे उपस्थित आहेत, रामाची पत्नी इथे उपस्थित नाही, हेही त्यांच्या लक्षात येतं. आणि मग रामायणाची कथा संक्षेपात ते सादर करतात. आणि ही कथा रामाने सीतेचा परित्याग केला इथपर्यंत येऊन थांबते. आणि याच्या पुढची कथा काय असे राम विचारतो. तुम्हाला ती शिकवलेली नाही की कवीने ती लिहिलीच नाहीये असं विचारतो. तेव्हा कण्व ऋषी सांगतात की ही कथा, पुढची कथा या दोघांना शिकवलेली नाही. आणि मग कण्व ऋषी येथे म्हणतात, कण्वः शृणोतु महाराजः सूर्यकुलवधूः देवी सीता वाल्मिकी तपोवने इमौ यमौ तनयौ जनयामास. जेव्हा पुढची कथा काय आहे असे श्रीराम कण्व ऋषींना विचारतात, तेव्हा ते उत्तर देतात, महाराजांनी ऐकावे. शृणोतु महाराजः, सूर्यकुलाची वधू सुनबाई देवी सीता, महाराणी सीता यांनी वाल्मिकी ऋषींच्या तपोवनामध्ये या 2 जुळ्या मुलांना जन्म दिला. आणि वाल्मिकी मुनिही तयोः नाम कुशलवौ इति चकार. आणि वाल्मिकी मुनींनी त्या दोघांचे नाव कुश आणि लव असे ठेवले. हा सीता परित्यागानंतरचा पुढचा वृत्तांत कण्व ऋषी रामाला सांगतात. ज्याप्रमाणे आकाशात चंद्र आणि सूर्य असतात तसे सीतेला 2 पुत्र प्राप्त झाले, लव आणि कुश असे त्यांचे नाव आहे. हे ऐकल्यानंतर लक्ष्मण रामाचं अभिनंदन करतो. हेच ते लवकुश आहेत हे सर्वांच्या लक्षात येतं. आणि म्हणून सर्वांना आश्चर्य वाटतं. रामः कथम एतौ एव सीतातनयौ. काय हेच ते दोघे सीतेचे पुत्र, हा पुत्र कुश, हा पुत्र लव. अरे बाळा कुश, अरे बाळा लव. जे या उद्गारातून तुम्ही माझे मुलगे आहात, मी तुमचा बाबा आहे, ही भावना रामाने व्यक्त केली आहे. आणि हे दोघे सीतेचे पुत्र आहेत हे जेव्हा प्रत्यक्ष ऋषी त्यांना सांगतात तेव्हा समजतं, कुश आणि लव यांनाही प्रथमच समजतं की हे आपले पिता आहेत. त्यांनाही अतिशय आश्चर्य वाटतं. कुश लवौ कथम अयम तातः. काय हे आमचे बाबा आहेत, हा तात, अहो बाबा. इतक्या वर्षांनी ते बाबा भेटले याचं आश्चर्य आहे, आनंद आहे. इतक्या वर्षांच्या विरहाचं दुःख आहे. अशा सर्व भावना एकत्र दाटून आल्या आहेत रामाच्या मनात पिता म्हणून, कुश आणि लव यांच्या मनात पुत्र म्हणून. आणि म्हणून सर्वे परस्परम आलिंगंती, सर्वजण एकमेकांना आलिंगन देतात आणि सर्वजण अशा प्रकारे भेटतात. ही भेट घडून येते रामाच्या दरबारामध्ये. वाल्मिकी ऋषींनी कुश आणि लव यांना रामायण पठन करण्यासाठी पाठविल्यामुळे अशा प्रकारे या सर्वांची भेट घडून येते. येथे आपल्याला दिलेला हा उतारा संपलेला आहे.
हा पाठः रामस्य कुशलवयोः च या पाठातील काही व्याकरणाचे अंश आता आपण पाहूया. विदूषकः वयस्य कलादर्शनाय आगतौ. इथे संधी कलादर्शनाय अधिक आगतौ. द्वौ तापसकुमारौ कुशलवौ इति. तौ किल भगवतः वाल्मीकि महर्षेः शिष्यौ प्रवीणौ वीणाकला विज्ञानी. भगवतः हा शब्द भगवत तकारांत पुल्लिंगी शब्दाचे षष्ठीचे एकवचन. रामः वर्धते मे कुतूहलम. वर्धते हा लटलकार वृद्धवर्ध धातू पहिल्या गणाचा आत्मनेपदी. तत् प्रवेशय अविलंबितम. प्रवेशय प्र अधिक विष धातूचा हा लोट लकार सहाव्या गणाचा धातू आहे परस्मैपदी. अविलंबितम न विलंबितम नय तत्पुरुष असा समास. ततः प्रविशतः तापसौ कुशलवौ. प्रविशतः हा प्र अधिक विष धातू सहाव्या गणाचा परस्मैपदी लट लकार. कुशः अपवार्य. अपवार्य हे ल्यबंताव्यय. वत्सलव इदानीं भगवतः वाल्मीकेः आदेशात. वाल्मीकेः कला मात्रा आणि विसर्ग. वाल्मीकेः अधिक आदेशात असा हा इथे संधी आहे. विसर्गाचा र झालाय, पुढचा आ त्यामध्ये मिसळलाय. वाल्मीकेरादेशात. वाल्मीकेः आदेशात. अंबाम अभिवाद्य. अभिवाद्य हे अभि अधिक वद धातूचं ल्यबंताव्यय. अपवार्य हे अप अधिक वृ धातूचं ल्यबंताव्यय. प्रस्थिते मयी. प्रस्थिते हा धातू आहे प्र अधिक स्था. त्याचं हे क्त प्रत्ययांत म्हणजे कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. यालाच कृदंत असे म्हणतात. आणि म्हणून हा शब्द तद्धित की कृदंत ओळखा या प्रश्नामध्ये हा शब्द कृदंत आहे असं आपण ओळखणार. प्रस्थिते मयी या दोन्ही शब्दांमध्ये आपल्याला सप्तमी विभक्ती दिसते आहे. ही सप्तमी विभक्ती सती सप्तमी दर्शविते. म्हणजेच एक क्रिया घडत असताना दुसरी क्रिया घडली की ही जी पहिली क्रिया आहे ती सप्तमीत दाखवली जाते. अशी पहिली क्रिया दाखवणारी ही सप्तमी आहे. आणि म्हणून या दोन्ही शब्दांमध्ये सप्तमी विभक्ती आलेली आहे. सप्तमी विभक्ती असलेली ही वाक्यरचना जेव्हा आपल्याला बदलायची असेल तेव्हा आपल्याला यदा तदा वापरता येते. वाक्य यदानी सुरू होते, त्यानंतर सप्तमीतले शब्द प्रथमेत येतात, त्यानंतर दोन वाक्य जोडणारा तदा हा शब्द येतो आणि मग उरलेलं वाक्य जसं आहे तसं राहतं. म्हणून यदा प्रस्थितः अहम तदा त्वं पर्णशालायां किम उपदिष्टः अंबया असं या वाक्याचं उत्तर होईल. किम अधिक उपदिष्टः असा इथे संधी आहे. उपदिष्टः हे सुद्धा उप अधिक दिश धातूचं त प्रत्ययांत कर्मभूधावी म्हणून कृदंत आहे. अंबया अंबा आकारांत स्त्रीलिंगी शब्दाचे तृतीयेचे एकवचन. लवहा सा संदिष्टवती. संदिष्टवती हे सुद्धा कृदंत. तवती प्रत्यय लागलेला आहे इथं, तवतू प्रत्यय. त्यामध्ये सम अधिक दिश हा धातू आहे. म्हणून हा तवतू प्रत्ययांत कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण असलेला शब्द कृदंत आहे. वत्स हे संबोधन आहे. युवाभ्याम स्वाभाविकम अवलेपम परित्यज्य. परित्यज्य लेबंताव्यय. परि अधिक त्यज धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी. महाराजम प्रणम्य प्र अधिक नम धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी लेबंताव्यय. कुशलम च परिप्रष्टव्यम. परिप्रष्टव्यम हा परि अधिक प्रच्छ धातू सहाव्या गणाचा परस्मैपदी. त्याचं हे कृत्य प्रत्ययांत म्हणजेच कर्मणी विध्यर्थ धातुसाधित विशेषण.
म्हणजेच कृदंत आहे. कुशः युज्यते कुशल प्रश्नः प्रणामस्तु कथम. प्रणामः अधिक तू असा संधी आहे विसर्गाचा स झाला कारण पुढे त आलाय म्हणून. युज्यते हे रूप युज धातूचं कर्मणी वर्तमान काळ लट लकाराचं रूप आहे. लवाः कथम न. कुशः अप्रणन्तारः किल अस्मद्विधाः तापसाः. अप्रणंतृ असा ऋकारांत शब्द पुल्लिंगी प्रथमेचे बहुवचन. लवाः कहा एवं आह. कुशः अंबा. लवाः प्रणामम अपि सा एव उपदिष्टवती. उपदिष्टवती उप अधिक दिश 6व्या गणाचा परस्मैपदी धातू तवतू प्रत्ययांत इथे स्त्रीलिंगी प्रथमेचं एकवचन म्हणजेच हा कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण असलेला शब्द हा अर्थातच कृदंत आहे. नच गुरु नियोगा हा विचारम अर्हंती. अर्हंती हे लटलकाराचं रूप आहे. अर्ह धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी. कुशः साधयामः तावत. साधयामः हे रूप सुद्धा लटलकार. साधयामः अधिक तावत हा विसर्गाचा स झालाय कारण पुढे त आला असा हा संधी आहे. असा संधी पुढचा शब्द अग्रतस्तस तत्र. अग्रतः अधिक तत्र यत् कालोचितम अधिक अनुष्ठास्यावः. अनुष्ठास्यावः हा शब्द अर्थातच द्वितीय भविष्यकाळाचं रूप आहे. अनु अधिक स्था या धातूचं. यानंतर परिक्रामतः हे परिअधिक्रम धातूचं लटलकाराचं रूप आहे. रामः विलोक्य वि अधिक लोक धातूचं हे ल्यबंतव्य. किन्नु खलु एतत्. किम अधिक नु मचा इथे अनुनासिक न आलं किन्नू मध्ये. खलु अधिक एतत् खल्वेतत्. त्यानंतर श्लोक आहे न च एतत् अभिजानामि. च अधिक एतत् अधिक अभिजानामि. यामध्ये अभिजानामि हे अभि अधिक ज्ञा धातूचं लट लकाराचं रूप आहे. उत्तम पुरुष एकवचन. न आकुतम अपि असा संधी आहे. त्यानंतर किंचन किम अधिक चन. तथा अपि आपात मात्रेण. अपि अधिक आपात मात्रेण. चक्षुः अधिक उद्बाष्पताम. चक्षुः या विसर्गाचा चक्षुः मधल्या विसर्गाचा र झाला. उद्बाष्पताम मधला उ त्यात मिसळला म्हणून चक्षुरुद्बाष्पताम गतम. रामः निर्वर्ण्य. निर्वर्ण्य हे निर अधिक वर्ण धातूचं ल्यबंतव्य. सुव्यक्तम अनेन युगलेन कुलीनेन भवितव्यम. भवितव्यम हे रूप भूधातू पहिल्या गणाचा परस्मैपदी त्याचा हे कृत्य प्रत्ययांत कर्मणी विद्यार्थ धातू साधित विशेषण म्हणून कृदंत आहे. उभौ प्रणमतः. प्रणमतः हे रूप परिक्रामतः सारखं लटलकार प्र अधिक नम धातूचा अर्थातच प्रथम पुरुषाचे द्विवचन. रामः कतमः वर्णः आश्रमः वा भवतः. भवतः यामध्ये भवत सर्वनाम आहे. इथे पुल्लिंगी षष्ठीचे एकवचन. लवः द्वितीयः वर्णः प्रथमः आश्रमः. रामः आत्मगतम अनयोः क्षत्रिय वर्णः. इथे इदम सर्वनाम
षष्ठीचे द्विवचन अनयोः. पुल्लिंगी षष्ठीचे द्विवचन. प्रकाशम अथ कहा वा भवतोः वंशस्य कर्ता. इथे सुद्धा भवतोः, भवत सर्वनाम पुल्लिंगी षष्ठीचे द्विवचन. कर्ता कर्तृ शब्द आहे, पुल्लिंगी प्रथमेचे एकवचन. लवः भगवान सहस्र दीधितिः. रामः कथम अस्मत् समानाभिजनौ संवृत्तौ. संवृत्तौ सम अधिकृत धातूचे त प्रत्यांत कर्मभूधावी आणि पुल्लिंगी द्वितीय प्रथमेचे द्विवचन म्हणून इथे संवृत्त हा शब्द कृदंत आहे, कारण तो त प्रत्यांत कर्मभूधावी आहे. कच्चित अस्ति युवयोः मिथः संबंधः. लवः भ्रातरौ आवाम सोदर्यौ. आवाम अस्मत् सर्वनाम इथे पुल्लिंगी आहे, प्रथमेचे द्विवचन. अहम आवाम वयम प्रथमा, अशा प्रकारे हे सर्वनाम चालतं. रामः संवादी सन्निवेशः. वयसः तू न किंचित अंतरम. वयसः विसर्गाचा पुढे आलेल्या त मुळे स झाला. वयसस्तु वयसः अधिक तू. लवः आवाम यमलौ. रामः किं नामधेयः भवतोः गुरुः. भवतोः गुरुः विसर्गाचा र झाला. लवः ननु भगवान वाल्मीकिः. रामः केन संबंधेन. लवः उपनयनोपदेशेन. उपनयनस्य उपदेशः. षष्ठी तत्पुरुष तेन. रामः अहम अत्र भवतोः शरीरस्य धातारं पितरं वेदितुम् इच्छामि. वेदितुम् इच्छामि. आता या वाक्यामध्ये धातारम आणि पितरम हे दोन शब्द ऋकारांत, धातृ आणि पितृ असे हे शब्द आहेत, पुल्लिंगी द्वितीयेचे एकवचन. लवः न जानामि अस्य नामधेयम. जानामि अधिक अस्य असा इथे संधी आहे. जानामि हे रूप ज्ञा धातू 9व्या गणाचा उभयपदी इथे परस्मैपद उत्तम पुरुषाचे एकवचन लट लकार. न कश्चित कहा अधिक चित. अस्मिन न चा पाय मोडलेला हलंत. अस्मिन तपोवने. आता हा संधी होता ना, बघा कश्चित असा झाला, अस्मिन मधला अ त्या त च्या ऐवजी द आला, त्या द मध्ये मिसळला. आता अस्मिन अधिक तपोवने हा संधी होता ना, पहा जो हलंत न होता त्याऐवजी अनुस्वार आला आणि पुढे त असल्यामुळे स सुद्धा आला. अस्मिन तपोवने. अस्मिन अधिक तपोवने असा हा इथे संधी झाला. व्यवहरती हे रूप वि अधिक अव अधिक रु धातूचं लट लकारचं रूप आहे. रामः अहो आश्चर्यम कुशः जानामि अस्य नामधेयम. रामः कथ्यताम. कथ्यताम हे रूप कर्मणी आज्ञार्थाचं कथ धातू 10व्या गणाचा उभयपदी इथे कर्मणी लोट लकार आणि अर्थातच प्रथम पुरुषाचे एकवचन. कुशः निरनुक्रोशः नाम विदूषकः. निरनुक्रोशः इति कः एवं भणति. कुशः अम्बा. विदूषकः किम कुपिता एवं भणति उत. भणति अधिक उत असा इथे संधी आहे. कुपिता अधिक एवं असा संधी आहे. प्रकृतिस्था. प्रकृतौ तिष्ठति इति उपपद तत्पुरुष समास. कुशः यदि आवयोः संधी आहे. यदि दीर्घस्व अधिक आवयोः. बालभावजनितं किंचित अविनयं पश्यति तदा एवं अधिक्षिपति. तदा एवं तदैवं अधिक्षिपति.
निरनुक्रोशस्य पुत्रौ मा चापलम इति अपि सन्निहितः तत्र भवान् निरनुक्रोशः युष्मदाश्रमे। सन्निहितः अधिक तत्र भवान, सन्निहितः मधल्या विसर्गाचा स झाला पुढे त आल्यामुळे सन्निहितस तत्र भवान, सन्निहितः अधिक तत्र भवान। निरनुक्रोशः युष्मदाश्रमे। युष्माकम् आश्रमः षष्ठी तत्पुरुष तस्मिन्। न सन्निहितः लवः न सन्निहितः। रामः भोः किं नामधेया युवयोः जननी। युवयोः मधल्या विसर्गाचा र झाला आहे। लवः तस्याः द्वे नामनी। नामनी हा शब्द बघा, नामन अनंत नपुसकलिंगी शब्दाचे प्रथमेचे द्विवचन। नामनाम्नी नामानी प्रथमा। विदूषकः कथम इव। लवः तपोवनवासिनः देवी इति नाम्ना आह्वयन्ति। भगवान वाल्मीकिः वधूः इति। आता इथे संधी आहे, वाल्मीकिः विसर्गाचा र झालाय, वधूः इथे विसर्गाचा पुन्हा र झालाय आणि इति मधला ई त्यात मिसळलाय आणि म्हणून वधूः अधिकिती वधूरिती। रामः जनांतिकम। आता आधीच्या ओळीमध्ये आव्वयंती हे लट लकाराचं रूप आहे, अधिक वे असा धातू आहे पहिल्या गणाचा परस्मैपदी। ते लट लकार प्रथम पुरुषाचे बहुवचन। रामः जनांतिकम। कुमारयोः अनयोः अस्माकं च सर्वसंवादी कुटुंबवृत्तान्तः। अस्माकं हे रूप अस्मत् सर्वनाम षष्ठीचे बहुवचन। विदूषकः कथम इव। रामः पश्य। दृशपश्य धातूचे हे लोट लकार मध्यम पुरुषाचे एक वचन। एतौ अपि एतावपि असा हा संधी आहे। क्षत्रियौ सूर्यान्वयौ पितरी च। पितरी पितृ शब्द ऋकारांत पुल्लिंगी सप्तमीचे एक वचन। अनयोः दारुणत्व सूचनः। अनयोः विसर्गाचा र झालेला आहे। निरनुक्रोश शब्दः मातुः च। मातुश्च पुढे च आल्यामुळे विसर्गाचा श झाला, मातुश्च मातुः अधिक च। माहात्म्य विभावनः देवी शब्दः। ततः प्रविशति। प्रविशति लट्लकार। तापसः कण्वः। कण्वः शृणोतु महाराजः। शृणोतु श्रु धातू पाचव्या गणाचा परस्मैपदी लोट लकार प्रथम पुरुषाचं एक वचन। सूर्यकुल वधूः देवी सीता। वाल्मीकि तपोवने इमौ यमौ तनयौ जनयामास। जनयामास जनधातू चौथ्या गणाचा आत्मनेपदी। या धातूचे हे परोक्ष भूतकाळाचे आमंत परोक्ष भूतकाळाचे रूप, अर्थातच प्रथम पुरुष एकवचन। वाल्मीकि मुनिः तयोः नाम कुशलवौ इति चकार। इथे सुद्धा चकार हे रूप क्रू धातू आठव्या गणाचा उभयपदी त्याचं हे परस्मैपदी परोक्ष भूतकाळ प्रथम पुरुषाचे एकवचन। रामः कथम एतौ एव। कथम अधिक एतौ अधिक एव असा हा इथे संधी झालाय। कथम एतावेव। सीता तनयौ हा पुत्र कुश, हा पुत्र लव। कुशलवौ कथम अयम तातः हा तात। सर्वे परस्परम आलिंगन्ति। आलिंगन्ति हा लटलकार।
अधिक लिंग धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी प्रथम पुरुषाचे बहुवचन.